सरर होलिका जले शत्रु राहु में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माहे भवानी सनन आभिगा उठे शत्रु जड़ से ही मिले हमने बात यही मन में ताने है माया भवानी। बैठक झाली, अध्यक्षपद ठरलेले आहे. येणाऱ्या 19 फेब्रुवारी रोजी साजरी होणाऱ्या शिवजयंती बैठकीच्या उत्सव समितीसाठी यंदा आम्ही सर्वांनी एका मताने प्रतीक भंगाडे यांना अध्यक्ष म्हणून निवड केलेलं आहे आणि उपाध्यक्ष म्हणून पवन मेहरा यांची निवड झालेली आहे. या दोघांना मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंती उत्सवात चांगले समाजोपयोगी कार्यक्रम होतील अशी आम्ही त्यांना सूचना दिलेली आहे आणि त्यांना सर्वतोपरी प्रयत्न करून आम्ही सर्व प्रकारचं त्यांना प्रोत्साहन देणार आहोत, त्यांना मदत करणार आहोत. मी भुसावळ शहरातील नवे परिसरातील सर्व शिवप्रेमी नागरिकांना विनंती करेल की 19 फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या या शिवजयंती उत्सव सोहळ्यात आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती देऊ शिवजयंती आपण सर्वांनी सामूहिकरित्या साजरी करावी. 19 तारखेला होणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्ताने आजच्या बैठकीमध्ये आम्ही प्रतीक भंगाडे आणि पवन मेहरा यांना अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे. या 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले कार्यक्रम आम्ही या भुसावळ शहर यांच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामध्ये निबंध स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, रांगोळी स्पर्धा असेल, म्हणजे सर्व घटक समाजातले महिला पुरुष विद्यार्थी या जयंतीमध्ये सहभागी व्हायला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मी पुनश्च सर्व नागरिकांना विनंती करेल की आपण सुद्धा 19 तारखेच्या जयंतीमध्ये आपण सहभागी व्हावं आणि हे जे अध्यक्ष उपाध्यक्ष यांना सुद्धा विनंती करेल की आपण आज आपला हा जो उत्सव आहे हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करावा अशी आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येणाऱ्या 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. मी भुसावळ शहरातील सर्व जाती धर्मातल्या नागरिकांना सर्वांना विनंती करेल की येणाऱ्या 19 तारखेला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची हा जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करावा. मी माझ्यातर्फे नवीन अध्यक्ष प्रतीक भंगाडे त्याचप्रमाणे उपाध्यक्ष पवनभाऊ मेहरा यांना मी भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो व त्यांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन ही जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करावा अशी त्यांना विनंती करतो व नागरिकांना विनंती करतो की मोठ्या संख्येने या 19 तारखेच्या जयंती उत्सवामध्ये आपण सहभाग घ्यावा ही नम्र विनंती. 19 फेब्रुवारीला होणाऱ्या या शिवजयंतीनिमित्त आज जी बैठक झाली त्यामध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचं मी या सर्व अभिनंदन करतो आणि भुसावळातील तमाम नागरिकांना विनंती करतो की राजांच्या दरबारामध्ये किंवा असणारे जे 18 पगड जातीचे लोक होते, राजांना कुठल्या एका समाजामध्ये न बांधता आपण सर्व जाती धर्माच्या लोकांनी ही जी जयंती आहे मोठ्या उत्साहामध्ये साजरी करायला पाहिजे आणि या जयंतीच्या निमित्त केवळ DJ लावून नाचण्याचा कार्यक्रम न घेता वैचारिक कार्यक्रमावर भर दिला गेला पाहिजे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा सहभागी केलं पाहिजे. मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा असतील तर त्या स्पर्धासुद्धा घेतल्या गेल्या पाहिजे. विद्यार्थ्यांपर्यंत राजांची कारकीर्द गेली पाहिजे, बहिणींपर्यंत स्त्रियांपर्यंत सुद्धा राजांची कारकीर्द गेली पाहिजे. अशा प्रकारचे वैचारिक कार्यक्रमसुद्धा त्या ठिकाणी झाले पाहिजे. केवळ एक दिवसाची जयंती साजरी करायची, नाचू करायचं आणि थांबायचं तर असं राजांचं कार्य न करता सर्व जाती धर्माच्या लोकांनी अगदी वैचारिक ही जयंती साजरी करावी अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो. आज जे सगळ्यांनी आमचे ज्येष्ठांचे मार्गदर्शन केले आहे की राजांची जयंती हे थोडी वेगळी साजरी व्हायची, हे खरंच येणाऱ्या काळाची गरज आहे. आता तुम्ही लक्षात घेत असाल की आपल्या घरामध्ये प्रत्येक घरामध्ये लहान मुलं आहे, तो लहान मुलगा अभ्यास कमी व मोबाईल जास्त घेतो. तर याच्यासाठी आपण आपण निबंध स्पर्धा ठेवली त्या माध्यमातून दीपक भाऊन सांगितलं की थोड्या वेळ का होईना की त्याच्या हातामध्ये एक पुस्तक येईल आणि ते महाराजांचा जो चित्र काढेल. तर हे खरंच आपण प्रत्येक समाजकारामध्ये उपयोगी आहे. तर असेच उपक्रम आपण या जयंतीनिमित्त घ्यावे ही माझी जयंतीला समितीला विनंती. श्री शिवराय, जैसा मेरे छोटे भाई बबलू ने बोला की नाचून नाही तर वाचून शिवजयंती साजरी करा, तर एकदम खरी गोष्ट आहे. जिच्याने निबंध स्पर्धा घेतली तर त्यांना कळायला पाहिजे विद्यार्थ्यांना
की शिवाजी महाराज काय होते आणि कोण होते. जसे आमचे युवराज भाऊ लोणारी म्हणतात की चित्राची पूजा न करता चरित्राची पूजा करा. त्या अनुषंगाने शिवजयंती अशी साजरी करा की लोकांपर्यंत जास्तीत जास्त महाराजांचा इतिहास आणि त्यांचा कार्यकाळ आणि त्यांनी आपल्यासाठी पूर्ण हिंदुस्थानसाठी जगासाठी काय केलेलं आहे ते दाखवता येईल असा साजरी करा शिवजयंती अशीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 19 फेब्रुवारीच्या जयंतीनिमित्त आम्ही असं आवाहन करू की बा भुसावळ शहरातील सर्व नागरिक बंधू भगिनी व आमचे रेल्वे कामगार यांनी 19 तारखेला जास्तीत जास्त सहभाग घेऊन आपल्या एकतेचं प्रदर्शन करावं व छत्रपती शिवरायांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात ज्या प्रकारे जोशात साजरी होते तर त्यामध्ये भुसावळकरांनी दाखवून द्यायचं की बा आम्ही काही कमी नाही, आम्ही ही जयंती एकदम जल्लोषात आणि जोरात साजरी करू. हीच सर्व नागरिकांना विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 19 फेब्रुवारी माझं सर्व भुसावळ येथे सर्व भुसावळवासियांना आग्रहाची विनंती असेल, सर्व शिवभक्ती आणि शिवप्रेमांना विनंती असेल की जास्तीत जास्त संख्येने आपण सर्वांनी 19 फेब्रुवारीला जास्तीत जास्त संख्येने येऊन छान आणि उत्तम कार्यक्रम पार पडेल यासाठी सर्वांना जाहीर आवाहन करतो. जय हिंद. सह्याद्रीच्या कुशीत वाघिणीच्या पोटी छावा जन्माला आला. फूलों सा चेहरा तेरा चलियो सी मुस्कान है. फूलों सा चेहरा तेरा चलियो सी मुस्कान है. रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है. रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है. फूलों सा चेहरा तेरा. श्रमिकांच्या शक्तीची, भाविकांच्या भक्तीची, शेतकऱ्याच्या कष्टाची, मराठीच्या निष्ठेची, संसारी शिस्तीची, आधुनिक तत्वाची, लखलखत्या तेजाची, आशा ही देशाची. आमची भाजपा सर्वांची, तुमची आमची भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची. भाजप महायुती आहे, प्रगती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. कितना तो डॉन तन्ना अरे गरे बेटे खेल खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा. बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा. गोली गोली चलेगी, गोली पे गोली चलेगी, गोली गोली चलेगी, गोली पे गोली चलेगी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.